आई एवढ्या रात्रीचा फोन करते. हॅलो आई. हॅलो वैदू. काय चाललंय? सगळं ओके आहे ना? हा साहेबांनी ना तुझ्या विरोधात कट रचलाय वैदू. तू बदनामी करणार आहे त्या तुझी. काय ऐक ना वैदू, अगं मला खूप काळजी वाटते. की तुला म्हटलं होतं नको घेऊ वैर त्यांच्याशी. खूप मोठी चूक केली आहेस अगं तू. आई अगं काहीतरी करतील याचा अंदाज होता मला, पण इतक्या खालच्या थराला जातील असं खरंच वाटलं नव्हतं. बरं मला एक गोष्ट सांग, पप्पा कुठे आहेत? काय करतायत? काय आहे तिथंच. बघ मी समजावलंय आता त्यांना. हा तुला माहिती आहेत ना ते कसे, ते ऐकतात का कोणाचं कधी? बरं ठीक आहे. हे बघ तू मला सांगितलंस ना, मला सावध केलंस, हे बरं केलं. आता उद्या काय करायचं ना ते मी बघते. तू अजिबात काळजी करू नकोस. मी सांभाळेन सगळं. तू झोप शांतपणे. ठीक आहे वैदू, तू काळजी घ्या बाळा. एवढा मोठा कट रचलाय माईसाहेबांनी. प्रतापला तर याची कल्पना नसेल ना. तो तर ह्यात सामील. अरे कधीचा वाट बघतोय ना. इकडे येताना कोणी बघितलं नाही ना? टेन्शन घेऊ नका साहेब, तेवढी काळजी घेतली मी. असं हुशार आहे तू. तुझी हुशारी आधीच कळली होती आम्हाला. माई पण जाम खुश आहे तुझ्यावर. एकदम भारी काम केलंय. बरं उद्या तो व्हिडिओ व्हायरल झाल्या लगेच पत्रकार परिषद आहे. त्यांना काय उत्तर द्यायची, काय सांगायचं, काय बोलायचं हे लक्षात आहे ना? त्याची तुम्ही काळजीच करू नका. पाठांतर एकदम चोख आहे माझं. शाळेत कॉलेजमध्ये नाटकात काम करायचं ना मी. काय बोलशील? अहो ये मुंबईत असताना माझं अशी वैद्यचं अफेअर होतं. ती मला लई जीव लावायची, जीवापाड प्रेम करायची. पण पैशासाठी तिनं दुसऱ्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर पण ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. माझ्यासोबत चॅटिंग करायची, फोनवर माझ्याशी बोलायची. सगळं चॅटिंग, डेटिंग, फॅटिंग सगळं केलं. पण दिलं मला सोडून. एकदम जाकाम केलं. याची काय गरज आहे? हा अरे गरज आहे तशी. उद्या वेळेत पोचायचं, गडबड करायची नाही. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही दिलेलं काम कसं चोख पार पाडतो बघा तुम्ही. निघा आता. आजपर्यंत ती स्वतःला निर्दोष आहे असं दाखवत होती. पण तुम्हा सगळ्यांसमोर मी तिचा खरा चेहरा आणणार आहे, कारण माझ्याकडे पुरावे आहेत. अहो हा कोण मुलगा आहे? तो वहिनी साहेबांबद्दल इतका वाईट बोलतोय. नवीन उमेदवार म्हणून आपण यांच्याकडे आशेने पाहिलं तर या तर माईंच्याच पुढच्या निघाल्या. वैदेही वहिनी अशा असतील असं वाटलं नव्हतं. ह्या तर आपल्या वहिनी साहेब आहे. या अशा करतील असं वाटलं नव्हतं. अशी उमेदवार नको आपल्या गावाला. माई
गेम फिरलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून फोकस तुमच्यावरून हटून सुनबाईंवर गेलाय. चांगलंय माहीत, बाहेर मीडिया तयार आहे. हे पण चांगलंय. जालिंदर, मीडियाला तर मुद्दाच हवा होता आणि आम्ही अख्खी स्टोरीच्या स्टोरी दिली. धनाजी आला का? नाही म्हणजे आम्ही बोललोय त्याच्याशी, फोन पण केलाय. येतोय तो. थोडं फेकलं तर सुनबाईंच्या विरोधात पण बोलल. पण नाही बोलला तर सरळ वरच्या वर्गात टाकला. नाहीतर परिस्थितीच अशी निर्माण करा की बोलणं त्याची गरज पण आहे. आम्ही बघतो माहिती. मला माहिती आहे मी दिसायला सामान्य आहे, माझ्याकडे पैसा नाही, म्हणून तिने त्या पैशावाल्या तेज प्रतापला निवडलंय. कारण तिला सत्ता पाहिजे, सत्ता. मी ते होऊ देणार नाही, कारण माझ्याकडे पुरावे आहेत. आयुष्यात पहिल्यांदा बघते मी याला प्रिया. कोण आहे हा, असा का बोलतोय मला मला खरंच कळत नाही. पण हे सगळं पूर्णपणे खोटं आहे. हो हो, हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण हा मुलगा हे सगळं का करतोय? आणि हे फोटो, मला असं वाटतं हे फोटो AI जनरेटेड असावे. पण पण हे सगळं हा कोणाच्या सांगण्यावरून करतो? वैदी, तू हा व्हिडिओ बघितला का? कोण आहे हा मुलगा? बाकी काहीच कल्पना नाहीये मला. शोधावं लागेल नक्की हा कोण आहे. माईने शोधलाय बहुतेक. म्हणजे अगं, माईनं ना पत्रकार परिषद बोलवली आहे, तिथं हा मुलगा येणार आहे असं ऐकलंय मी. काय? मी आलेच.